पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावरती कोसळलाय। यानंतर राज्यातील विरोधक हे सरकारवरती आक्रमक झाले। पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते आशिष शेलार म्हणजे सरकारमधल्या 2 आणि भाजपच्या 1 अशा महायुतीच्या 3 नेत्यांनी या प्रकरणावरती माफी मागितली। ज्या पद्धतीने पुतळा कोसळला आणि त्यानंतर सरकारवरती जे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यामुळे कुठेतरी सरकार अडचणीत आले आहे। परंतु एनडीटीव्हीने पुतळा लोकार्पणाच्या आधी 5 दिवसांपूर्वीच पुतळ्याचा एक भाग वेगळा झालेला होता असा धक्कादायक खुलासा केलेला आहे। त्या खुलाशामध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत। त्यामुळे पुतळा कोसळल्यानंतर जे प्रश्न उपस्थित होत आहेत, मोदींच्या लोकार्पणाच्या आधी सुद्धा पुतळ्यासोबत काय घडलेलं होतं याचा खुलासा समोर आल्यानं आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। एनडीटीव्हीचा खुलासा नेमका काय आहे आणि त्यानंतरचे प्रश्न कसे उपस्थित होतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक मदतीनं आणि नौदलाच्या सहकार्याने सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यात आलेला होता। त्यासाठी शिल्पकार जयदीप आपटे यांची मदत घेण्यात आली। परंतु ज्या वेळेला पुतळा बनवण्यात आला आणि मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं त्या घटनेच्या 5 दिवसांआधी पुतळ्याचा एक भाग वेगळा झाला असल्याचा दावा हा एनडीटीव्ही मराठीकडून करण्यात आलेला आहे। शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या खांद्यापासून हाताचा भाग वेगळा झालेला होता। तलवार चालवण्याची जी पोझिशन महाराजांची अनेक पुतळ्यामध्ये दिसते तशी पोझिशन मात्र या पुतळ्यामध्ये नव्हती। त्यामुळे हाताचा भाग वेगळा झाल्यानंतर त्याला वेगळा पार्ट बनवून जोडण्यात आला आणि घाईघाईने मोदी येणार होते, लोकसभा निवडणूक तोंडावरती होती, मोदी येत आहेत म्हणून निष्काळजीपणे हा पुतळा बनवण्यात आल्याचा दावा हा एनडीटीव्ही मराठीने केलेला आहे। अत्यंत निष्काळजीपणा, अत्यंत घाईघाईने पुतळ्याची अवहेलना करत एका पद्धतीने कार्यक्रम आहे म्हणून तातडीने दुरुस्ती करून हा सगळा पुतळा 5 दिवसांपूर्वी मोदी येणार आहेत म्हणून लोकार्पण करायचं आहे म्हणून हा पुतळा बसवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा हा या प्रकरणामध्ये झालेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने पुतळा कोसळला, जे पीडब्ल्यूने पत्र लिहिलं होतं त्याच्यावरती कारवाई झाली नाही आणि आता पुतळा लोकार्पणाच्या 5 दिवसांआधीच पुतळ्याचा एक भाग वेगळा झाल्याचा दावा समोर आल्यामुळे या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे। या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे। या प्रश्नांचा सरकारला सामोरं सुद्धा जावं लागतंय। सरकारचे मंत्री माफी देखील मागतायत, परंतु काहीतरी चांगलं होण्यासाठीच हे घडलंय असं वक्तव्य जे दीपक केसरकर यांनी केलं त्यामुळे सुद्धा शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट व्यक्त केली जाते। 6 फुटांची परवानगी असताना 35 फुटांच्या पुतळा कसा बसवला गेला हा प्रश्न विरोधक तर विचारतायत, परंतु काही सामाजिक संघटना सुद्धा विचारतायत। त्याचबरोबर जे 2 फुटांपर्यंतचा पुतळा बनवण्याचा अनुभव हा जयदीप आपटे याला होता, त्याला इतका मोठा पुतळा बनवण्याचा कंत्राट कुणी दिलं? आता संजय राऊत असतील किंवा ठाकरे गटाचे नेते असतील, हे पुतळा बनवण्याचं कंत्राट हे ठाण्यातून त्यांना मिळालेलं होतं। अर्थात त्यांनी नाव जरी घेतलेलं नव्हतं तरी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे बोट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। सरकारने 2.36 कोटी रुपये पुतळ्याच्यासाठी अर्थसहाय्य दिलेलं होतं, परंतु पुतळा कोसळल्यानंतर प्राथमिकरित्या सरकारमधील जे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील यांनी जबाबदारी घेण्यास उशीर केला का हा सुद्धा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होतो। इतकं सगळं राजकारण झालं, राडा झाला मालवणमध्ये आणि त्यानंतर आता सरकारचे नेते हे माफी मागतायत। त्यामुळं यामुळे सुद्धा असा प्रश्न उपस्थित होतो की जर आपटेचं काम चांगलं नव्हतं, निकृष्ट होतं तर त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आलं? मग ते नौदल असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, अनेक प्रश्न उपस्थित होतात। त्यामध्ये ज्या पद्धतीने नौदलाने मूर्तिकाराची निवड केलेली होती त्याचे निकष काय होते, त्यासाठी कुठली प्रक्रिया अवलंबण्यात आली याचा सुद्धा खुलासा अद्याप झालेला नाहीये। त्यामुळे हाही प्रश्न अनुत्तरित आहे की कमी वयाच्या शिल्पकाराला, कमी वयाच्या मूर्तिकाराला इतका मोठा पुतळा बनवण्याचं कंत्राट कसं देण्यात आलं? त्याचबरोबर वर्क ऑर्डर निघाल्यानंतर पुतळ्याच्या गुणवत्तेची वेळोवेळी काळजी का घेण्यात आली नाही? हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे कारण गडावर जाणारे स्थानिक असतील, पर्यटक असतील, लोकप्रतिनिधी असतील यांनी याबाबत पीडब्ल्यूडीला कळवलेलं होतं आणि त्यानंतर पीडब्ल्यूडीने नौदलाला एक पत्र लिहिलेलं होतं की त्या पुतळ्याचे जे नट बोल्ट आहेत ते गंजतायत, पुतळ्याची क्वालिटी खराब होते, त्यामुळे याला तातडीने डागडुजी करण्यात यावी अशी विनंती सुद्धा पीडब्ल्यूडीने केलेली होती, परंतु नौदलाने त्याच्यावरती कुठलीही कारवाई न केल्यामुळे पुतळा कोसळला। आता अर्थात वाऱ्याचा प्रचंड वेग होता म्हणून पुतळा पडला अशी कारण देण्यात येत आहेत, परंतु दुसरीकडे सुपारीची आणि नारळाची झाडं पडली नाही वाऱ्याच्या वेगामुळे, मग पुतळा कसा पडला हा संजय राऊतांनी उपस्थित केलेला प्रश्न आहे। आणि एवढं सगळं असताना आपटेचं काम चांगलं नव्हतं, आपटेने ज्या पद्धतीने पुतळा बनवला आणि एनडीटीव्हीने केलेल्या दाव्यानुसार जर खरंच लोकार्पण होण्याच्या 5 दिवसांपूर्वी पुतळ्याचा भाग वेगळा झालेला असेल तर मग शिल्पकार आपटे जो आहे जयदीप आपटे याच्यावरती कुणाची मेहरबानी होती, याच्यावरती कुणाचा याला कुणी आशीर्वाद दिलेला होता
हा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो। मोदी येणार होते, मोदींचा कार्यक्रम आहे, लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे, मग मोदींसाठीच पुतळा हा तातडीने बनवण्यात आला का, कमी वेळेमध्ये तयार करण्यात आला का? जयदीप आपटेने एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं की असा पुतळा बनवायला मोठा महिन्यांचा कालावधी लागतो, पण कमीत कमी दिवसांमध्ये मला हा पुतळा तयार करता आला। म्हणजे एखादा पुतळा तयार करायचा असेल तर त्याला चांगला वेळ लागतो, परंतु कमीत कमी वेळेमध्ये हा पुतळा तयार करून मोदींसाठी हा कार्यक्रम आखण्यात आलेला होता का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। ज्या पद्धतीने मी हे प्रश्न उपस्थित केले आणि आता प्रामुख्याने एनडीटीव्हीचा जो दावा आहे त्या दाव्यामध्ये आता खरंच यावरून सुद्धा नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रश्नांवर, एनडीटीव्हीच्या दाव्यांवर आणि लोकार्पणाच्या 5 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने पुतळ्याचा एक भाग वेगळा झालेला होता, यावर आता तरी सरकारकडून कुठलं स्पष्टीकरण आलेलं नाहीये, परंतु यावरून आता नवं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।